गुड आफ्टरनून एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मला माहिती आहे मी गेले खूप दिवस झालं लाँग व्हिडिओ शेअर नाही केलेला आहे आणि आज मी नवीन माईक यूज करते कारण की जेव्हापासून घेतला तेव्हापासून यूज नाही केला. सो म्हटलं की आज यूज करून बघूया की काय इफेक्ट पडतो आणि तुम्हीसुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की व्हॉईस क्वालिटी खरंच इन्क्रीज होती आहे का. तर मी एका शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं की मी माझी जी कॉलेजची जर्नी आहे, मी कसं ॲडमिशन घेतलं, सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करेन. तर लेट्स स्टार्ट. पहिल्यापासून सुरुवात करूया. जेव्हा मी 10वीमध्ये होते तेव्हा आमचं 10वीचं सगळी शाळा वगैरे झाली होती, फक्त पेपर राहिले होते आणि तेव्हा बरोबर कोविड-19 आलं होतं आणि त्यामध्ये आमचं एक पेपर झालाच नव्हता जो भूगोलचा होता आणि जे माझ्या याचे आहेत ते माझ्यासोबत रिलेट करतील. सो तेव्हापासून ॲक्च्युली मला वाटतं एज्युकेशन असं झालेलं. तर 10वीचा पेपर सगळे दिले, एक तर पेपर झाला नाही, मग रिझल्ट आला, चांगले मार्क्स पडले, पण अनफॉर्च्युनेटली कोणतेही कॉलेजेस वगैरे जास्त हाय रिस्कवरती होते आणि काही काही जण चालू पण नव्हते. तर आमचे पप्पा म्हटले की नाही, बाहेर नाही जायचं, तू इथंच काहीतरी कर. कारण की तेव्हा कोरोनाचं खूप जास्त इम्पॅक्ट होता आणि लोकांच्या मनामध्ये खूप जास्त भीती होती आणि पप्पांच्या मनात पण होती. त्यामुळे पप्पा म्हटले नाही, इथंच करू, तुला काय करायचं आहे ते. मग आम्ही इथल्याच जवळच्या एका कॉलेजमध्ये मी ॲडमिशन घेतलं आणि मग असेच घरून पेपर दिले. फक्त 12वीचा पेपर जाऊन दिला, त्यात पण चांगली मार्क पडले आणि माझं असं होतं की मी इंजिनिअरिंग फील्डमध्येच काहीतरी ॲडमिशन वगैरे घेईन. तर आमच्या पप्पा एकदम अपोजिट, कारण की त्यांना असं होतं की नाही, जॉब नाही करायचा, की त्याचा बिझनेस करायचा किंवा अशा. कारण की त्यांना माहिती आहे मी खूप जास्त एक्स्ट्राऑर्डिनरी गोष्टी करते आणि त्या गोष्टी कुठंतरी आउट ऑफ बॉक्स आहेत आणि त्या गोष्टींना ॲज अ करिअर म्हणून घेऊन गेले तर त्या सक्सेस पण होतील. तर असं आमच्या पप्पांच्या डोक्यात होतं. तर मी पप्पांना खूप मनवलं, सगळ्या गोष्टी केल्या, पण पप्पा म्हटले नाही, नको, आपण इथंच ॲडमिशन घेऊयात. तर मी BSc आमच्या इथंच ॲडमिशन केलं होतं, पण माझी काहीच इच्छा नव्हती. तर मग पप्पांना म्हटलं नाही, मग मी CS म्हणजे BScमध्ये पण प्लेन BSc असते, कम्प्युटर BSc असते, IT BSc असते, असं सगळ्या गोष्टी असतात. तर मी पप्पांना म्हटलं की मी कम्प्युटर BScला ॲडमिशन टाका माझं, कारण की त्यातून पण मग ते लोक पायथॉन जावा वगैरे गोष्टी शिकवतात त्याच्यामध्ये पण. तर मग पप्पा म्हणले ठीक आहे, टाकतो. मग ते टाकल्यानंतर आय थिंक मला वाटतं काहीतरी ॲडमिशनचा फॉर्म भरताना आमचं चुकलं का त्यांचं चुकलं मला नाही माहिती. तर मी 1 महिना कॉलेजला गेले आणि नंतर दिवाळीच्या सुट्ट्या दिल्या होत्या 15 दिवस आणि प्रत्येक दिवाळीच्या सुट्टीमध्ये आम्ही बालाजीला जातो, तिरुपती बालाजीला. तर त्या दरवर्षीप्रमाणे त्यावेळेस पण आम्ही गेलो बालाजीला आणि बालाजीवरून माघारी आलो. दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या, सगळं झालं आणि मी गेले नेहमीप्रमाणे कॉलेजला आणि तिथं मग असं चालू होतं की म्हणजे प्लेन BScला कोणी कोणी ॲडमिशन घेतलं त्यांचे क्लास वेगळे करायचे आणि ज्यांनी CS IT असे BScमध्ये घेतले ब्रँच, सो त्यांचे क्लास वेगळे करायचे. मग त्याच्यामध्ये माझा नंबर प्लेन BScला गेला होता, म्हणजे माझं ॲडमिशन प्लेन BScला झालं होतं. तिथंच माझं डोकं सटकलं. मी घरी आले, कॉलेज केलं मी परत घरी आले कारण की मी स्कूटीवरतीच जात होते. घरी आले, मी पप्पांना म्हटलं मी नाही जाणार कॉलेजला. मला प्लेन BSc करायची नाही. कारण की आत्ता पण खूप जास्त असं आहे बरं का लोकांच्या माइंडमध्ये की BSc म्हणजे काहीच नाही आहे. तर मग माझं पण तसं होतं की मी पप्पांना म्हटलं नाही, मला BSc वगैरे काही करायचं नाही आहे. आपण 1 वर्ष गॅप घेऊ, परत आपण इंजिनिअरिंगला ॲडमिशन टाकू, परत CET देऊ. काय पप्पा काहीच करू शकत नव्हते कारण की मी म्हटलं मी जाणारच नाही, तुम्ही काही करा, मी कॉलेजला जाणार नाही, मी BSc करणार नाही. तर मग मी तसंच गेले ते दिवस. मग आमच्या इथे काका आहेत, सो ते पण प्राध्यापक आहेत आणि मग ते म्हटले ठीक आहे साक्षी, मी करतो तुझं काहीतरी. मग असं करत करत मी ज्या कॉलेजमध्ये होते त्या जे तिथं प्राचार्य आहेत, सो त्यांना कॉल केला. मग त्याच्यानंतर मग असं काही काय करून मी ॲडमिशन घेतलं विदाऊट कॅप. तर विदाऊट कॅप ॲडमिशन घेतलं, चालू झालं. त्यात पण असं होतं ना की त्यांनी असं विचारलेलं की मेकॅनिकल पाहिजे, इलेक्ट्रिकल पाहिजे का सिव्हिल पाहिजे. तर त्यात पण माझं कन्फ्युजन झालं की मी आता नेमकं काय घेऊ. तर मग मी सिव्हिल ब्रँच निवडली कारण की कॉन्ट्रॅक्ट पण घेता येतं, परत आपला बिझनेस करता येतो किंवा तुला जॉब करायचा असेल तुम्हाला तरी जॉब पण करता येतो. सिव्हिल चूज केलं. पण
जेव्हा 10वीपर्यंत असतो, 12वीपर्यंत असतो, आपण काय ऐकलेलं असतं, कॉलेज लाईफ फुल चिल असते. तुम्ही काही करा माफ असतं. तो इतका अभ्यास पण करायला नाही लागत, असं तसं. पण गाईज ही खूप जास्त मोठी गलतफहमी आहे सगळ्यांना आणि मला पण होती ती. तर मी ॲडमिशन घेतलं. आय थिंक 14 नोव्हेंबरला काहीतरी कॉलेज चालू होणार होतं. 13-14 नोव्हेंबरला आणि मी 18-19 नोव्हेंबरला गेले होते. तर ॲडमिशन घेतलं. मग रूम बघितली कोणती कशी काय चांगले. मग तेव्हा मला विद्या प्राची भेटल्या. आम्ही रूममेट्स झालो. सो सगळ्या गोष्टी खूप छान चालू होत्या. कॉलेजचं रुटीन चालू झालं, सगळ्या गोष्टी चालू झाल्या. नंतर सबमिशन, मेन गोष्ट म्हणजे सबमिशन. जर तुम्ही इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेणार असाल तर मी तुम्हाला पहिली गोष्ट सांगते की तुमचा माइंडसेट असा असायला पाहिजे की तुम्हाला 4 वर्ष फक्त लिखापट्टी करायची, फक्त लिखापट्टी. जेव्हा तुम्ही फर्स्ट इयर सेकंड इयरला असता तेव्हा तुम्हाला प्रेशर नसतं. पण जेव्हा तुम्ही ह्याच्या बीटेकच्या लास्ट स्टेपला येतात, म्हणजे जसं की थर्ड इयर आणि फोर्थ इयर, तेव्हा बरोबर तुम्हाला प्रोजेक्ट्स असतात. कारण की थर्ड इयरला मिनी प्रोजेक्ट असतो आणि लास्ट इयरला फायनल प्रोजेक्ट असतो. आणि जो मिनी प्रोजेक्ट असतो तोच आपल्याला फायनल प्रोजेक्ट ठेवायचा असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि त्याचबरोबर तुम्हाला अभ्यास पण करायचा असतो ना. आणि काय काय जणांचं असं होतं असते, मागचे बॅक राहिलेले असतात ते पण काढायचे असतात, पुढचे पण काढायचे असतात. ह्या सगळ्या गोष्टी होतात. तर एकतर हॉस्टेलला राहता, त्यात तुमचं मेस माहिती आहे आपल्याला कशी असते. सकाळी नीट जेवायला मिळत नाही, संध्याकाळी नीट जेवायला मिळत नाही. सो ह्या सगळ्या गोष्टीचं फ्रस्ट्रेशन होतं, डिप्रेशन येतं. या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही मेंटली प्रिपेअर पाहिजे त्या सगळ्यांसाठी. तर असा मला काही कॉलेजमध्ये वर्स्ट अनुभव एक सांगते अनुभव. तो थर्ड इयरच्या फर्स्ट नाही सेकंड सेमला, थर्ड इयरच्या सेकंड सेमला आला होता. आम्हाला एक सब्जेक्ट होता आणि त्याच्यामध्ये असं होतं, ॲटोकॅड म्हणून एक सॉफ्टवेअर आहे. त्याच्यावरती तुम्हाला जे पण डिझाईन असतात बिल्डिंगचे, सो ते डिझाईन करायचे असतात सॉफ्टवेअर यूज करून. तर आमच्या ग्रुपमध्ये 4-5 जण होतो. ॲक्च्युली मी पहिल्यांदा रडले असेल अख्ख्या 3 वर्षात सगळ्यांसमोर. तर तेव्हा होतो आणि तेव्हा आमचं असं झालं होतं की जो प्लॅन आम्हाला टीचर्सनी दिला होता तो प्लॅन आम्हाला काढता येत नव्हता, कारण की तो खूप जास्त टफ होता. सो आम्ही असं रिक्वेस्ट करत होतो की आम्हाला जो प्लॅन आहे तो चेंज करून द्या. आणि आय नो आम्ही पण ॲट द एंडला हे सगळं बोललो आहे, पण ठीक आहे ना. मग तेव्हा त्या मॅमनी सो तेव्हा आम्हाला त्या गोष्टीचा खूप जास्त त्रास झाला होता. आणि आय थिंक म्हणजे आम्हाला असं फील झालं होतं की आम्हाला टार्गेट करतात, आम्हा तिघींनाच फक्त. जे दुसरे 2 होते त्यांना नाही. ते ड्रॉइंग काढायला सांगितले ते आम्ही तिघीच काढत होतो. बाकी काय एवढे खूप जास्त कॅज्युअल होते त्या गोष्टीमध्ये. आणि आय थिंक आम्हाला पण असं वाटतं होतं आम्ही कॅज्युअल राहिलो असतो तर आय थिंक हे झालं नसतं. तर आम्हाला माहिती आहे आमची ओरल 9ला होती, फायनल ओरल जी असते सेमिस्टरमध्ये प्रत्येक सेकंड इयरपासून. रोल नंबर पण 1 ते 4मध्ये आणि आमची पहिलीच ओरल व्हायची नेहमी. तर तेव्हा आम्हाला त्यांनी 5पर्यंत थांबवलेलं, तरी पण आमचं काही केलं नाही. प्रत्येक गोष्टीत चुका काढायचे आणि आय एम सो सॉरी, पण जे आम्हाला सांगत होते त्यांना पण काही येत नव्हतं. आणि तर जाऊ दे. तर हा व्हिडिओ त्यासाठी म्हटलं की आपण लास्टला करूया, जेणेकरून परत टार्गेट नाही करणार. तर मग त्यांना पण काही येत नव्हतं, कारण की असं नाही की त्या मेन गोष्ट सांगतात किंवा काय करतात की बाबा ह्यात चुकलं आहे तुमचं, मग हे असं काढा. म्हणजे एक्झाम्पल एक द्यायचं असतं ना की बाबा हे असं काढा, मी जिथं असं काढून दाखवलं तसं तुम्ही तिथे काढा. मग एक आम्हाला आयडिया येते की बाबा हां ठीक आहे, कारण की आम्ही पण नवीनच, आम्हाला पण काही एवढ्या गोष्टी माहीत नाही जेवढं तुम्हाला माहीत असतात, जेवढं शिक्षकांना माहिती असतात. तर त्यांनी नुसतं सांगायचे ह्यात चूक आहे, परत आम्ही त्यात चूक काढून यायचो, परत ही चुकलं आहे, हे असं नको आहे, ते तसं नको आहे, परत जायचं, परत ते काढून यायचं. त्याचा रिपोर्ट पण होता ॲक्च्युली आम्हाला. तर त्या रिपोर्टमध्ये असं म्हणणार की ह्याचं टेक्स्ट वेगळं आहे, हे स्पेलिंग चुकीचे आहे, परत हे सेंटरला नाही, इकडं पाहिजे. गाईज सिरियसली, म्हणजे आमच्या अगोदरचे जे लोक होते, सो त्यांनी पण तसंच सबमिट केलं. त्यांचं बघितलं पण नव्हतं, डायरेक्ट साईन देऊन हे केलं होतं. पण आम्हाला इतका त्रास दिला आहे, म्हणजे अक्षरशः आम्ही सगळे रडलो आहे. मग आम्ही HODकडं पण गेलो होतो. मग HOD सरांनी पण त्यांना सांगितलेलं की ठीक आहे, मुली म्हणतायत तर करून घ्या, आणि त्यात ते काढून देतात असं म्हणतायत ना, त्यामुळे ते करा. तरी पण त्यांनी काही ऐकलं नाही. मी हॉस्टेलवर आले, मी हाय असं फेकून दिलं आणि
मी पप्पांना कॉल केला रडत रडत की माझं ती घेत नाही आहे, आमचं काही घेत नाही आहे, असं करायला आहे तसं करायला आहे. आणि माझ्या पप्पांनी डायरेक्ट प्रिन्सिपलला कॉल लावला. पप्पांना म्हटलं होतं की असं काही करू नका, प्रिन्सिपलला वगैरे काही कॉल करू नका, कारण की परत आपल्याला अडचण येते त्या गोष्टींची. जरी काही म्हटलं तरी होतं, त्या गोष्टी होतात. तर ते झालं. पण फॉर्च्युनेटली ॲक्च्युली माझं नशीब म्हणायचं, पण तेव्हा प्रिन्सिपल सर बाहेर होते. तरी पण सर म्हणलेले ठीक आहे, मी बघतो कॉल करून. आणि माहीत नाही दुसऱ्या दिवशी काय झालं. दुसऱ्या दिवशी गेलो आणि आम्ही तिघींनी असा विचार केला, जसं असेल तसं घेतली तर बरी आहे, नाही तर ओरल बॅग. तर हे झालं आणि मग आम्ही गेलो दुसऱ्या दिवशी. मी तेव्हा ठरवलंच होतं, आत्ता जर तिने घेतलं नाही, मी डायरेक्ट प्रिन्सिपलच्या ऑफिसला जाणार आहे, काय व्हायचं ते होते. कारण की चांगले संबंध आहेत आमचे त्यांच्यासोबत. आणि जर तुमची चुकी नसेल ना, तर तुम्ही काही करू शकता ना. तुमची चुकी असेल तर एक ठीक आहे, पण जर तुम्हाला HOD सर सांगतायत की ठीक आहे, त्या करून देतो म्हटलेत तुम्हाला आजच्या दिवसात, तुम्ही ते प्लॅन बदलून द्या, हे करा, तरी पण तुम्ही मागत नाही म्हटल्यावर हे तुमचं म्हणजे तुमची प्रेझेंटी वाढवून घ्या. आता प्रेझेंटी आता इतक्या सगळ्यांनी मार्क्स दिलेत आणि आमची प्रेझेंटी जेवढी पाहिजे, जेवढी रिक्वायर्ड होती तेवढी आमची प्रेझेंटी होती तिघींची पण. तरी पण म्हटलं नाही, प्रेझेंटी कमी आहे, तुम्ही प्रेझेंटी वाढवून घ्या, या सरांकडं प्रेझेंटीचा आहे, अटेंडन्सचा आहे, तुम्ही वाढवून घ्या. तर आम्ही ते करायला गेलो, ते पण केलं आणि मग परत घेतलं वाटतं तिनं सगळे रिपोर्ट्स वगैरे घेतले. तरी पण त्यांनी 1 मार्काने ओरल बॅक ठेवली. 1 मार्काने ओरल बॅक ठेवली, पण 1 मार्काने मला काही फरक नाही पडत. सो ती कंडोलमध्ये निघालं पण. तर हो, हा सगळ्यात वर्स्ट अनुभव होता माझ्या त्या 3 वर्षाच्या इंजिनिअरिंगमध्ये. पण बाकीचे जे पण शिक्षक आहेत खूप जास्त कोऑपरेटिव्ह होते आणि खूप जास्त म्हणजे काय म्हणतात, प्रत्येक स्टुडंटला कोऑपरेट करत होते, अटेंडन्सच्या बाबतीत सोडलं तर. कारण की इतकं स्ट्रिक्ट आहे आमचं कॉलेज, इतकं स्ट्रिक्ट आहे म्हणजे तुम्ही प्रत्येक लेक्चरला बसलाच पाहिजे. जर तुम्ही नाही बसला, एखाद्या लेक्चरला अब्सेंट असाल, तर तुमच्या घरी डायरेक्ट कॉल जातो. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण ठीक आहे, त्या गोष्टीत एक स्ट्रिक्ट असलेलं एक ठीक आहे, पण तुम्ही एक जाणून बुजून जर त्या पर्टिक्युलर पीपलला जर तुम्ही टार्गेट करताय, ही खूप चुकीची गोष्ट आहे. तर हां, तेवढाच एक वर्स्ट अनुभव होता. बाकी सगळे शिक्षक खूप छान आहेत आणि जेव्हापासून त्यांना माहिती आहे की मी यूट्यूबवरती व्हिडिओ बनवते, सो त्या बाबतीत पण खूप जास्त कोऑपरेटिव्ह वाटले मला. कारण की मी जे विजिटचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत शॉर्टमध्ये, तर मला अजून आठवते आम्ही सेकंड विजिट होती थर्ड इयरची आय थिंक. आम्हाला असं बिल्डिंग विजिट करायची होती, सो आम्ही तिथंच गेलो होतो आणि तेव्हा माझं असं काही हे नव्हतं की मी व्हिडिओ करेन. कारण की मी आत्ता पण मला म्हणजे अशा अनोळखी व्यक्ती भेटले किंवा असं कोणतरी बोललं की मी तुझे व्हिडिओ बघतो, हे करतो ते, पण तेव्हा पण मला असं खूप जास्त काय म्हणतात त्याला, असं कॉन्फिडन्स नाही वाटत. सो मी त्यांच्यासमोर व्हिडिओ पण नाही बनवत. ते बोलले तरी मला कसं तरी वाटतं त्यांना व्हिडिओत घ्यायला. तर आम्ही तेव्हा विजिटला गेलो होतो आणि एक सर आहेत, आता मी कुठल्याही सरांची नावं नाही घेणार, तर ते सर बोलले आता व्हिडिओ करा बाबर. मी म्हटलं ठीक आहे. मग मी तेव्हा एक व्हिडिओ केला होता आणि तो व्हिडिओ ॲक्च्युअलमध्ये मी अगोदर व्हिडिओ एक शूट केला होता, जे म्हणजे तेव्हा आय थिंक उन्हाळा होता आणि तेव्हा पप्पांनी मला हॉस्टेलवरती आंबे आणून दिले होते. सो त्याचा व्हिडिओ मी केला होता आणि त्यालाच मी विजिटचा व्हिडिओ लावला होता. आणि मला नव्हतं माहिती की सर कुठल्याही ग्रुपवर अपलोड करतील, कारण की ते एक इंडस्ट्रियल व्हिजिट होतं, त्यामध्ये एक इन्फॉर्मेशन वाला व्हिडिओ होता. सो त्यामुळे सरांनी कोणत्या तरी अपलोड केला त्यांच्या शिक्षकांच्या ग्रुपवरती आणि त्याला थंबनेल लावलं होतं आंबा खाताना. तर ते खूप जास्त एम्बॅरेसिंग पण वाटलं मला, कारण की हे पण मला कधी कळलं जेव्हा मी तिसऱ्या दिवशी काहीतरी मी कॉलेजला गेल्यानंतर खाली एक सर भेटले आणि ते सर म्हटले, तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ करता काय? मी म्हटलं ह्यांना कसं माहिती? मी म्हटलं हां. मी म्हटलं तुम्हाला कसं माहिती? सर म्हटले नाही, तुमचा व्हिडिओ मग आमच्या ग्रुपवरती पडला आहे. सो येस. सो त्यामुळं सगळे शिक्षक खूप जास्त कोऑपरेटिव्ह आहेत, म्हणजे खूप जास्त सपोर्ट करतात. तुम्ही ज्या पण गोष्टी चांगल्या करत असो त्याच्यासाठी ते सपोर्ट करतात. कारण की मी खूप सारे शिक्षक असे पण बघितलेत की जर एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी जर आउट ऑफ बॉक्स कोणत्या गोष्टी करत असेल, म्हणजे ज्या एज्युकेशनच्या रिलेटेड नसेल किंवा त्याच्या व्यतिरिक्त काही गोष्टी करत असेल, तर खूप जास्त लोक टॉन्ट
मारतात किंवा अशा गोष्टी करतात. तर तसं अजिबात नाही केलं कोणीच. सो त्यासाठी थँक्यू सो मच. ॲक्च्युअली ते व्हिडिओ बघणारच आहेत हे. पण हां, ऑल ओव्हर 4 वर्षाचा जो पण माझा कॉलेजचा अनुभव होता तो खूप छान होता आणि मला खूप छान वाटलं. अजून काय बोलायचं राहिलं? आणि रूममेट्स बाबतीत बोलायचं असेल तर म्हणजे मी तुम्हाला सांगते आमच्या हॉस्टेलमध्ये म्हणजे फर्स्ट इंट्रॅक्शन सांगते. आम्ही जेव्हा हॉस्टेलला ॲडमिशन घ्यायला गेलो होतो, तेव्हा मला मॅमने दुसरी रूम दाखवलेली आणि त्या रूममध्ये आम्ही दोघी पण नवीन होतो, जी अगोदरची होती. तर आम्हा दोघींना ती वरची रूम दाखवलेली 3rd फ्लोअरवरची. मग मॅम म्हटल्या, की "खाली ज्या मुली आहेत त्या दोघीच आहेत, सो तुम्ही खाली शिफ्ट व्हा, वरती नको." मग आम्हाला असं होतं, नाही आम्ही वरती शिफ्ट होतो. पण मॅडम म्हटल्या, "नाही खाली रूम तर बघून या." मग आम्ही खाली गेलो आणि विद्या आणि प्राची तिथं बसल्या होत्या. आणि विद्या आणि प्राचीचे जी काय म्हणतात बेडचं जी पोझिशन होती ती तिकडं ह्याच्या साईडला होती, खिडकीच्या साईडला. आणि मग मी त्यांना असं म्हटलं, "नाही मला खिडकीच्या साईडला पाहिजे. खिडकीच्या साईडला देत असाल तर मी ह्या रूममध्ये ट्रान्सफर होते, नाहीतर मला ती रूम बरे." बिचाऱ्या हां म्हटल्या आणि त्या दोघी पण इकडे आल्या आणि मला आणि तिला जी दुसरी रूम म्हणजे दुसरी होती ज्या दोघींना वरती दिली होती ती आणि मी तिकडं माझ्यामुळे तिचा चान्स लागला. आम्ही दोघी तिकडं शिफ्ट झालो आणि त्याच्यानंतर जी माझ्यासोबत आलेली ती पण निघून गेली दुसरीकडे. पण मी तिघी 4 वर्ष अजिबात रूम चेंज केली नाही. बिलकुलच नाही. कारण की आम्ही ऐकायचो की हिनं रूम चेंज केली, तिने रूम चेंज केली. पण आम्ही 4 वर्षात एकदा पण नाही चेंज केली. तर येस, खूप छान वाटलं. आणि जेव्हा ती मुलगी गेली तेव्हा आमच्यात शिफ्ट झाली तनुजा आणि तिच्यासोबत पण खूप छान बॉन्डिंग झालं. आम्ही खूप मस्ती करायचो, खूप जास्त मस्ती करायचो. म्हणजे असा एक पण नाही दिवस जायचा की आम्ही हसलो नाही. आणि जेव्हा आम्ही 5 वाजता कॉलेजनं रूमवरती यायचं तेव्हा काय म्हणतात त्याला सगळे बीबी न्यूज झालेले असायचे. इकडच्या तिकडच्या न्यूज. आई गं! म्हणजे त्या दरवाजाच्या आत नुसतं एक पाऊल टाकलं का तुम्हाला माहिती आहे आज काय झालं? म्हणजे इतकं फनी गोष्टी म्हणजे खूप छान. म्हणजे ते लाईफ परत नाही भेटत आणि प्रत्येकाने हॉस्टेलची लाईफ जगली पाहिजे. जर तुमच्या रूममेट्स तशा असतील तर गाईज. नाहीतर काही उपयोग नाही आहे. आणि टचवूड मला खूप छान रूममेट्स भेटला होता. म्हणजे ते एक फॅमिलीच झाली आहे सध्या. तर येस. आणि अजून काय? हां आणि नंतर मी लास्ट इयरला आल्यावर ना मी हॉस्टेल सोडलं बिकॉज मला तिथं राहूच वाटायचं नाही. कारण की एकतर जेवण व्यवस्थित नव्हतं आणि त्याच्यानंतर काय व्हायचं माहिती आहे, उन्हाळा आला किंवा हे आलं तेव्हा ती लोकं लाईट बंद करायचे. जेव्हा आम्ही दुपारी यायचो जेवण झाल्यानंतर रूमला तेव्हा ती लाईट पण बंद असायची, पाणी यायचं नाही. ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त फ्रस्ट्रेट करतात. जेव्हा तुम्ही काय म्हणतात त्याला एक कम्फर्ट झोनवाली मुलगी असाल किंवा मुलगा असाल तर तेव्हा त्या गोष्टी तुम्हाला खूप जास्त ट्रिगर्ड करतात आणि मला तर खूप करतात. कारण की मी अशा एन्व्हायर्मेंटमध्ये राहिले की मला प्रत्येक गोष्टी पाहिजे असतात आणि म्हणजे पर्टिक्युलर गोष्टी आहेत जसं की पाणी, परत चांगलं स्वच्छता या सगळ्या गोष्टी. तर त्यामुळं मी म्हटलं नाही आता 3-4 महिने राहिलेत. सो मी आता कॅरी नाही करू शकणार त्या सगळ्या गोष्टी. तर त्यामुळं मी पप्पांना पप्पा तरी आमचे मानायला तयार नव्हते. तरी पण पप्पा म्हणाले, "नाही, मला राहायचंच नाही तिथं." एकदा माझं ठरलं का ठरलं. मग मी परत ॲडमिशन पण घेतलं होतं लास्ट इयरला. परत मी कॅन्सल केलं. ते पैसे ट्रान्सफर इकडे एज्युकेशनमध्ये केले. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. एवढा सगळा अनुभव आहे माझा. आणि जर तुम्हाला अजून काही गोष्टी पाहिजे असतील, ॲडमिशन कसं घ्यायचं ह्या सगळ्या गोष्टी, तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगू शकता. सो मी तिथे तुम्हाला सगळं इन्फॉर्मेशन देऊ शकते. तर येस, तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि माझी कॉलेजची जर्नी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. आणि हां, इंस्टाग्रामवरती पण माझं पेज आहे, सो तिथे सुद्धा मला फॉलो करा. बाय बाय.